वटपौर्णिमेची पूजा करण्याआधीच पतीवर संकट, जीव वाचवताना पत्नीनेही सोडला जीव, अख्खं गाव रडलं. याच पवित्र दिवशी पंढरपूर तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पतीला दीर्घ आयुष्य देण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या पतीपत्नीचा जागीच मृत्यू झालाय. पतीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही मृत्यू झालाय. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे. लक्ष्मण बाबू नागणे वय वर्ष 60 आणि अलका लक्ष्मण नागणे अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव परिसरात पावसाचं वातावरण आहे. सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे नागणे दाम्पत्य शेतातील कामाची लगबग करत होते. पहाटे 5च्या सुमारास पाऊस सुरू असताना शेतातील पाण्याच्या पंपाची लाईट बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे हे विहिरीकडे गेले. पाऊस असल्यामुळे मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण यांना विजेचा तीव्र करंट लागला. ते तेथेच अडकून पडले. आपले कुंकू, आपला सखा डोळ्यात देखत मृत्यूच्या दारात ओढला जातो हे पाहिल्यावर 55 वर्षाच्या अलका नागणे यांना स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी कसलाही विचार न करता पती लक्ष्मण नागणे यांचा जीव वाचवण्यासाठी तातडीनं पुढे धाव घेतली. मात्र विजेचा प्रवाह एवढा भयानक होता की पतीला वाचवायला गेलेल्या अलका यांनाही करंटने आपल्या विळख्यात घेतले. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत दोघांचाही जागीच अंत झाला. एकत्र संसार केला आणि जगाचा निरोप घेतानाही दोघे एकमेकांचा हात धरूनच गेले. आजच्या दिवशी अलका या वडाची पूजा करून लक्ष्मण यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करणार होत्या, पण नियतीला मात्र काही वेगळंच मंजूर होतं. वटपौर्णिमेच्या पहाटे या सुखी संसाराचा असा करुण अंत झाल्याचं पाहताच आंबे गावावर शोककळा पसरले. एकाच वेळी पतीपत्नीची अंत्ययात्रा निघणार असल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होते आहे.